तुम्ही कधी विठ्ठलाच्या मुकुटाकडे नीट निरखून पाहिलंय का? या मुकुटात इतिहास आणि सामाजिक ऐक्याचं एक रहस्य दडलंय. चला बघूया. संत नरहरी सोनार हे परम शिवभक्त होते. त्यामुळे ते कधीही विठ्ठलाच्या मंदिरात जात नसत. एकदा सावकाराने त्यांना विठ्ठलासाठी कमरपट्टा बनवण्याची विनंती केली आणि त्यासाठी विठ्ठल मंदिरातही येण्यास सांगितले. मंदिरात गेल्यावर त्यांनी विठ्ठलाला न पाहण्यासाठी स्वतःचे डोळे मिटून घेतले आणि ते मूर्तीचे माप घेऊ लागले. तेव्हा त्यांना ती शंकराची मूर्ती आहे असे जाणवू लागले आणि जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा साक्षात समोर विठ्ठल उभा होता. त्यातूनच त्यांना विठ्ठलाच्या मूर्तीत हर म्हणजे शिव आणि हरी म्हणजे नारायण आहेत आणि ते त्यातच वास करतात असा साक्षात्कार झाला. दुसरी लोकाख्यायिका म्हणजे जेव्हा महादेव पंढरपुरात विठ्ठलाच्या भेटीला आले होते तेव्हा विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर धारण केलं, जो आज त्यांचा मुकुट म्हणूनही ओळखला जातो. म्हणूनच संत समर्थ रामदास स्वामीही म्हणतात, विठोणी वाहिला शिरदेव राणा. याचा अर्थ विठ्ठलाने साक्षात महादेवांना आपल्या मस्तकावर धारण केलंय. पण जर आपण ऐतिहासिक आणि मूर्तिकलेच्या दृष्टीने विचार केला तर हा दक्षिण भारतीय मूर्ती प्रकारातला किरीट मुकुट आहे, जो लांबून आपल्याला शिवलिंगासारखा भासतो. त्यामुळेच विठ्ठल हे शैव आणि वैष्णव पंथाच्या ऐक्याचे प्रतीक बनले. म्हणूनच विठ्ठल केवळ भक्ती नाही तर भेदाभेद विसरायला लावणारा एक सुंदर सामाजिक विचार आहे. पण याच विठ्ठलाची आनंदाची, भक्तीची आणि एकतेची वारी कशी आणि कधी सुरू झाली हे आपण पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. रामकृष्ण हरी.